सो आता आम्ही इथून निघालेलो आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहेत लोहगडला. आम्ही हे दम लागला काय लगेच. पण हनुमान गाठलाय. टोटल 4 दरवाजे आहेत, त्यातला हा शेवटचा दरवाजा आहे. 1700 आहेत. हे बघ गप्पी मासे पण आहेत. सो आता आम्ही इथून निघालेलो आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहेत लोहगडला. आम्ही मॅप इथे लावलेला आहे. टोटल 58 मिनिट्सचा डिस्टन्स आहे. 27 किलोमीटरची रनिंग आहे. सो पहिला आपण आता रिव्हर साईडला आता आपण जेवूया पुढे गेल्यानंतर आणि नंतर मग आपण लोहगडला जाऊया. सो मंडळी आता आम्ही इथे हॉटेलला जेवणासाठी थांबलेलो आहे. पावना लेक अँड फोर्ट व्ह्यू म्हणून एक असं हॉटेल आहे इथे. या रोडलाच आहे. जर तुम्ही इकडे संत म्युझियमला जाता वेळीच या रोडलाच आहे हे हॉटेल. सो आता आपण एक काय मागवलेलं आहे, चिकन मसाला आणि चिकन ट्राय. चिकन मसाला आणि चिकन ट्राय मागवलेलं आहे आणि भाकरी मागवलेली आहे. थम्सअप एक घेतलेला आहे रायलसाठी. काय स्टार्टरसाठी घेतलेलं आहे. आणि ते थोडं जेवून मग आणि पुढे लोहगडला जाणार आहोत. सो जस्ट आता आमचा लंच झालेला आहे. पावना लेक अँड फोर्ट व्ह्यू इथे आम्ही चिकन मसाला वगैरे घेतलेला आणि जेवण खूप छान होतं. आता आम्ही चाललो आहे लोहगडला. मंडळी पण आता एकदम सुस्तावलीत जेवून. तर डायरेक्ट लोहगडला उठणार. झोपतायत ती आता. मी केलं बघ लोहगडला उठून डायरेक्ट चालू. लेट्स गो. सो आता आम्ही लोहगडला चाललो आहे आणि हा लोहगडला जाण्याचा हा रोड आहे तो खूप थोडा डेंजर आहे. थोडा चढाव आहे आणि मध्ये मध्ये थोडे खड्डे आहेत. सो येत असाल तर थोडा जपून ड्राईव्ह करावे लागेल किंवा बाईक वगैरे असेल तर थोडी केअरफुली तुम्हाला चढवावी लागेल. कारण रोड थोडा डेंजर आहे, थोडा खराब झालेला आहे. पावसामुळे थोडा खराब झालेला आहे बट मध्ये मध्ये ओके आहे. सो आपली बी केअरफुल टू ड्राईव्ह. गाड्या पण येतात आणि अशा मध्ये मध्ये गाड्या येतात एकदम अंगावर येतील. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही केअरफुली ड्रायव्हिंग केलीत तर तुम्ही आरामात जाऊ शकता, आरामात चढू शकता इथे. ओके जस्ट थोडा मिनिट 5 मिनिटात आम्ही लोहगडला पोहोचू. लोहगड आता लोहगड आपण आता लोहगडच्या पायथ्याशी आलेलो आहे. लोहगडच्या जवळ आलेलो आहे आता आपण. जस्ट थोड्या अंतरावर लोहगड आहे. तिकडं नाही इकडे हाच रोड आहे. आपण इकडे दाखवतोय. सो फायनली आता आम्ही लोहगड फोर्टच्या इथे आलेलो आहे. हा लोहगड फोर्टचा इथून एंट्री गेट चालू होतोय. चला चला. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किल्ला चालू असतो. थोडं चालावं लागेल. थोडं वरती जाऊन फोर्ट आहे. सो थोडा आता आपण चालू आहे. स्टेअर्स थोडा चालू आहे. हे दम लागला काय लगेच. सांगतो तुला नाही लागला. आम्ही फिट आहोत. फिट अँड फिट. आत्ता जेवण केलंय आणि जस्ट आणि आपण आता पायऱ्या चढतोय लोहगडच्या. इथे तुम्हाला मके वगैरे आहेत खाण्यासाठी. कैऱ्या मके. किती तिकीट आहे. तीन लोक 75 रुपीज आहे. 25 रुपये एकाला तिकीट आहे. पर पर्सन 25 रुपये. स्कॅन पण करू शकता. आणि ऑफलाईन आम्ही तिकीट काढलेलं आहे. पर पर्सन 25 रुपीज तिकीट आहे. किल्ल्याची वरती कडा बघा. सो मंडळी आता आम्ही आलेलो आहे लोहगडला आणि हा त्याचा एंट्री गेट आहे.
डोअरमधून एंट्री केल्यानंतर हे तोफा आपल्याला बघायला मिळतील इथे पुढे. सो हा लोहगड किल्ला आहे, लोणावळ्यापासून थोड्याच अंतरावर आहे आणि तुम्ही पुण्यावरून येत असाल तर 52 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. हा किल्ला 1033 मीटर उंच आहे अबो सी लेवल आणि फूटमध्ये बघितलात तर 3390 फूट उंच आहे अबो सी लेवलपासून. सो हा किल्ला 5 वर्ष मुघलांच्या ताब्यात होता, मुघल एम्पायरच्या ताब्यात होता. त्यामुळे त्यानंतर मग हा शिवाजी महाराजांनी जिंकला गेला हा किल्ला. सो किल्ल्याची तटबंदी बघा किती मजबूत आहे आणि भक्कम पण आहे. सो आता पाऊस कमी असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता येते, नाही तर पाऊस इथे खूप असतो. हे बघा धुकं बघा, इथे खूप धुके आहेत. आता थोड्या टायमाने इथे फुल धुके भरणार आहेत. आता आपण वरती एकदम टॉपला जाऊन व्ह्यू बघूया. गणेश दरवाजा आहे. हा सगळ्यात पहिला दरवाजा आहे, गणेश दरवाजा, नंतर नारायण दरवाजा, नंतर हनुमान दरवाजा आणि नंतर महादरवाजा, असे 4 दरवाजे आहेत. हा नारायण दरवाजा आहे, आपण बघू शकता. टोटल 4 दरवाजे आहेत. अन्य कुठे आहे? हो माय गॉड, धान्यकोटी एकदम तळ झालेलं आहे, फुल पाणीच पाणी आहे आतमध्ये. हे बघ आणि पाणी बघ किती कंच आहे, आतमधलं पूर्ण दिसते, बाटल्याने बाटल्या दिसते. सो हा आहे हनुमान दरवाजा. तसं हनुमान दरवाजातून एंट्री झालो आहे. हनुमान आपल्याला हा बघायला मिळाल्यावरती गाठलाय आम्हाला, हनुमान गाठलाय. सो लोहगड किल्ल्याला टोटल 4 दरवाजे आहेत, त्यातला हा शेवटचा दरवाजा आहे महादरवाजा. इथून तुम्ही डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकता. सो आपण महादरवाजामधून आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळ्या किल्ल्याची माहिती सांगितलेली आहे. इथे लोहगडच्या बाजूला असणारे बेडा केव्ज आहेत, त्रिकोणा फोर्ट, तुंग फोर्ट, बाजा केव्ज आणि विसापूर फोर्ट, असे 5 फोर्ट आहेत. जसं आम्ही वरती आलो तसं आम्हाला थोडे फॉग दिसले. महादरवाजामधून वरती आलात की तुम्हाला असा नजारा बघायला मिळेल, एकदम फॉगी. पाऊस कमी असल्यामुळे थोडं फॉग कमी आहेत. वरती आल्यावर क्लायमेट खूप छान आहे. हा एक कॉन्फरन्स हॉल होता इथे पूर्ण हा, आणि इथे तोफा वगैरे पण आहेत. आणि ही काय आहे, हे आहे मकबरा आहे. दिस इज स्टोन मसुलियम स्टँड ऑन हाय स्टोन प्लेट. म्हणजे हा हनुमान दरवाजा समोरच्या बाजूला उंच चौथऱ्यावर एक मकबरा आहे. चौरस पायथा आणि अंडाकार घुमट असलेल्या या वास्तूत आत 2 कबरी आहेत. सज्जाच्या बाह्य बाजूस नक्षीकाम असून 4 कोपऱ्यात लहान कळस आहेत. सो हा मकबरा बघू शकता आपण. हा दरवाजामधून एंट्री केल्यानंतर ह्या तोफा आहे तिथे मकबऱ्याच्या बाजूला. इथे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे काही की तोफांना हात लावू नये, डू नॉट टच द तोफा. सो आपण आपल्या महाराजांची संस्कृती जपली पाहिजे. इथे वरती आल्यावर कुठल्याही प्रकारची नुकसान करता कामा नये असे स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे. एकदम वरती आल्यावर बघा मस्तपैकी फॉग आणि वारा सुटलेला आहे. एकदम चिल्ड टेम्परेचर आहे, चिल्ड. 18 to 90 डिग्री 19 डिग्री सेंटीग्रेड आहे इथे टेम्परेचर, आणि फुल फॉग आलेलं आहे. हे बारव शिलालेख आहे. पोडशीकोणी रचना असलेल्या या बारवेमध्ये पायापर्यंत पोहण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. बारवेच्या भिंतीवर कोरलेल्या मराठी शिलालेख शके 1711 बालाजी जनार्दन भानू म्हणजेच नाना फडणवीस यांनी बारव बांधून घेतलेल्या
घेतल्याचे नमूद केले आहे. सो आतमध्ये ह्याच्या खाली पायऱ्या आहेत पोहण्यासाठी आणि असा हा मोठा विशाल असा तलाव आहे ह्या किल्ल्यामध्ये. हा बघा तुम्ही दुसरा पण इथे तलाव बघू शकता. छोटासा तलाव आहे. ही विहीर असं बोलता येत नाही पण पोखरण डबका पाण्याचा टपका आहे इथे छोटासा प्राण्यांसाठी. त्या काळातल्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी एक बनवलेला छोटे असे डबके आहेत इथे. हौद बोलतात पाण्याचा तो आहे इथे. आणि हा असा व्ह्यू बघा. आणि हे आमचे निखिल शेठ फुल ट्रेकिंगसाठी फुल पॉवरमध्ये आहेत. आम्ही थोडे ढिले पडतोय. म्हणजे आम्ही त्यांची व्हिडिओ करतो. हां आम्ही व्हिडिओ करतो म्हणून मागे आहोत. बाकी आम्हाला पण ट्रेकिंगचा फुल आवड आहे. जर समोर पुढे जाऊन पडला तो उचलण्यासाठी आम्ही सावकाश चाललो. हां असं आहे. हे छोटे हौद आहेत तसे पाण्याचे. हे मासे पण आहेत. हे बघ गप्पी मासे पण आहेत त्याच्यामध्ये. पाणी क्लिअरिंग वॉटर क्लिअरिंग. सो विंचुकाड्यापासून तुम्ही पुढे परत महादरवाजाच्या आसपास जाताना 16 कोळी तलाव आहे, त्र्यंबक तलाव आहे आणि महादेव मंदिर आहे. हे ॲरोच्या डायरेक्शनने तुम्ही पुढे जाऊ शकता. 16 कोणी तलाव, त्र्यंबक तलाव आणि महादेव मंदिर हे आता आपण बघायला चाललेलं आहे इथे. सो हा आहे 16 कोणी तलाव आणि ह्याच्याच बाजूने आपण त्र्यंबक तलाव बघणार आहोत. चला इकडे त्र्यंबक तलाव आहे आणि आपले मित्र चाललेले आहे तलावाचं पाणी चाखायला की पाणी कसं गोड आहे की कडू आहे ते. इथे त्याच्या तलावामध्ये छोटे मासे पण आहेत बघू शकता. जे टेम्परेचर आहे हे अद्भुत रम्य टेम्परेचर आहे. हे काय गुफा आहे काय? अरे चप्पल तुटायला आले हो म्हणून मी येत नाही. नको खूप मेहनतीनंतर आम्हाला एक गुफा सापडलेली आहे. गुफेचं नाव नाही आम्हाला माहिती पण खूप डेंजरस गुफा आहे इथे. सो कधी लोहगड किल्ल्याच्या विंचुकाडाच्या दिशेने आलात तरी तुम्हाला गुफा बघायला मिळेल. सो इकडे हा महादरवाजा आहे. इथून आपण एंट्री केली आणि आता आपण इकडे फिरून इथे मागे वरती आलेलो आहे आणि इथे मंकी बसलेले आहेत. मंकीचं स्थान आहे इथे त्यामुळे मंकी ते बसलेले आहेत. आणि इथून हा एक्झिट आहे. इथून आपण आलेलो नाही आधी इथूनच एक्झिट आहे. सो फायनली आम्ही पूर्ण किल्ला बघून आता खाली उतरतो आहे. आणि चढताना काय वाटलं नाही पण उतरताना खूप रिस्की आहे. हे बघा पूर्ण पायऱ्यानं शेवाळ आलेली आहे आणि आता आम्ही उतरतोय. पाणी पण खूप आहे उतरताना. सो बी केअरफुल. सो मित्रांनो कसा वाटला आपला ब्लॉग? सो असेच खूप मजा आली. सो असेच नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर येत असतात. सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन ब्लॉगचा आनंद घ्या. चला धन्यवाद. बाय. सो फायनली आता आपण घरी पोचलेले आहोत. टोटल डिस्टन्स आपण कवर केला 300 किलोमीटर. पूर्ण तो रूट केलेला आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता हे बघा आपण सेफली आपल्या घरी आता इथे पोचलेले आहोत. काय टेन्शन नाही. एकदम व्यवस्थित राईड झाली आपली. कार राईड होती. नेक्स्ट टाइम आपण बाईक राईड करूया. ती पण लवकरच व्हिडिओ तुमच्या आपल्या चॅनलवर येणार आहे तुमच्यासाठी. सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मराठी माणसाला सपोर्ट करा जो की तुम्हाला नवीन व्हिडिओ या आपल्या चॅनलवर घेऊन येईल. चला धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.